पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाची आमदार समाधानदादा औताडे यांच्याकडून झाडाझडती। पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधानदादा औताडे यांनी आज पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे अचानक भेट दिली। यावेळी रुग्णालयाचे प्रमुख महेश कुमार सुडके आणि इतर डॉक्टर देखील उपस्थित होते। आमदार समाधानदादा औताडे यांनी रुग्णालयाचा चप्पा छान मारून स्वच्छतेची पाहणी केली। तसेच रुग्णांशी हितगुज साधण्याचा प्रयत्न हा आमदार समाधानदादा औताडे यांच्याकडून करण्यात आला आहे। आपल्या एमआरआयची पाहिजे ना, एमआरआय नाही किती वेळा याचा रिपोर्ट देतो किती दिवसांनी दोन तीन पेशंट बाहेर आले की त्यांचे रिपोर्ट दोन दिवसांनी आले। नाही 4 तासात आता काय करतो तुम्ही 4 तासांनी देत जाऊ। 4 तासात तुमच्या तक्रारी आहे आता मला सगळ्यांनी सांगितलं 4 दिवस तुमचं लागतं। नाही रिपोर्ट 4 तासात काय ऑनलाईन आपण कधी रिपोर्ट 4 तास येतात पण पेशंट कधी दुसऱ्या दिवशी येतात। रिपोर्ट तयार संध्याकाळी 5 नंतर आलं का नाही रिपोर्टची तुमची का तक्रारी बोलू नका। संध्याकाळी 6 नंतर इथून जायचं आपण नॉर्मल डिलिव्हरी करतो। सीझरची पण होती ऑपरेशन करतो। त्यांचे 4-5व्या दिवसाला स्टेप डाऊन पेशंट फुल झाले तर तुमच्याकडे स्टाफ आहे का? तेवढा स्टाफची कमतरता आहे। 28 मधले जवळजवळ 10 पदर एक 8 वाजता त्याच्यावर आपण चालवतो आहे त्या स्टाफमध्येच मॅनेज करतो। स्टाफची कमतरता आहे। खालच्या निवरच्या इथं वर पेशंट असले ना खालच्या स्टाफ वर येऊन पाहून द्यायचं। खाली आणि वर दोन्हीकडे त्यांना किती बेडची कॅपॅसिटी आहे आपण? ते 20 बेड 80 आहे पिडाटिक 80 स्टाफ 28 कोणतरी त्यांना 18 10 रिक्त आहेत 18 स्टाफ म्हणजे 60% स्टाफ आहे। आम्ही पत्र व्यवहार करून की वरून भरती करा पण ते थांबा तुम्ही काय झालं बघा काय चालू स्नेक बाईट कन्सिडर करून दादा उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केलेली आहे। काय समस्या जाणवल्या आणि काय सूचना प्रशासनाला? आत्ताच या ठिकाणी आता खालच्या मजल्याची पाणी झालेली आहे, पूर्ण पाणी आता करतोय आणि या ठिकाणी काही सुविधा ज्या पेशंटच्या नातेवाईकांना ज्या अपुरे आहेत त्या सुविधासुद्धा या ठिकाणी पुरवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये 100% आम्ही पूर्ण करू। आता हे आपलं कॉटेज हॉस्पिटल हे 200 बेडच्या हॉस्पिटलमध्ये रूपांतर होतं आहे। म्हणजे सामान्य जिल्हा रुग्णालय यामध्ये ते जवळपास ते रूपांतरित होत आहे। त्यामुळं असणारे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, इथं असणाऱ्या इन्स्ट्रुमेंट असतील, इथं असणारा स्टाफ असेल, डॉक्टर्स असतील, यांची संख्या वाढेल आणि वाढल्यामुळं लोकांचा आज जवळजवळ आपल्या कॉटेज हॉस्पिटलला दिवसभरात जर म्हटलं तर 700च्या आसपास OPD आहे। तर एवढ्या OPD होत असताना सर्व पेशंटना त्या ठिकाणी सुविधा देणं हे सर्व डॉक्टर्स आणि त्या स्टाफचं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे आणि आज त्या ठिकाणी करतायत असं दिसतंय। काही गोष्टी यामध्ये 100% काही कर्मचाऱ्यामुळं हे सगळ्या कॉटेजच्या ह्याच्यावरती या ठिकाणी येतंय।
तर स्वच्छतेचा अभाव या निमित्तानं 100% इथं आहे. टॉयलेटचा अभाव या निमित्तानं सगळीकडे आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी ज्या ठिकाणी आज एवढा लोड आहे कॉटेज हॉस्पिटलवर की आज एखाद्या माणसाची कॅपॅसिटी 100 किलो उचलायचं असेल, त्याला जर 200 किलो दिलं तर ते माणूस सस्टेन करू शकत नसतो. त्यामुळं आज शहर वाढलंय, तालुक्यातील आणि आसपासचे सगळे पेशंट या ठिकाणी आपल्या कॉटेजला येतात, संख्या वाढायला लागली आहे. त्या पद्धतीनं हॉस्पिटल सुद्धा सगळ्या रूपांतरित वाढलं पाहिजे. आता हॉस्पिटलची निर्मिती 200 बेडची होते आणि हे 200 बेडची निर्मिती चालू झाल्यानंतर ह्या ज्या असुविधा आहेत त्या झालेल्या लोकांना आहेत त्या भविष्यामध्ये या सुविधेमध्ये निर्माण होऊन पेशंटना आणि त्यांच्या नातेवाईकांना 100% सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही करू. दादा, मागील वर्षी 200 बेडच्या हॉस्पिटलचं भूमिपूजन झालं. जून महिन्यामध्ये भूमिपूजन झालं. संबंधित ठेकेदाराला 12 महिन्याचा वर्क पिरियड दिलेला होता. अजून कॉलमच उभा राहत आहेत. पुढे कामाची प्रगती आता मी आलोय, त्याचा आढावाही घेतोय. अजून वरच्या मजल्यावर जायचं आहे, किती काम झालंय, त्यांनी काय काय केलंय ते बघून आज आढावा घेऊन त्याला सुद्धा जरी तो मागं पडला असेल तर येणाऱ्या काही महिन्यामध्ये त्याचं काम पूर्णत्वास नेऊन जरी त्यानं नाही केलं तर मी त्याला दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून हे काम फास्ट करून लवकरात लवकर हॉस्पिटलची निर्मिती करू आणि त्यामध्ये असणारे इन्स्ट्रुमेंट, डॉक्टर या सगळ्यांची भरती करू. दादा, क्षयरोग निर्मूलनासाठी राज्य शासन प्रयत्न करते, केंद्र सरकार अनुदान देते, निधी उपलब्ध करून देते आणि तरीही उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. गोळ्यासाठी डॉक्टर साहेबांना तुम्ही विचारू शकता की काय परिस्थिती आहे क्षयरोगाच्या गोळ्या औषधांची. त्याची आता आपण माहिती घेऊ आणि नक्कीच त्या गोळ्या औषधं जर कमी पडत असतील, मी स्वतः त्या ठिकाणी DHO असतील किंवा वरिष्ठ राज्य लेवल असेल तर मी बोलेन आणि त्या ठिकाणी त्याची पूर्तता पूर्ण करेन. काही व्यक्त केली आहे सिटी स्कॅनचा रिपोर्ट अत्यंत महत्वाचा मानला जातो, परंतु 4 दिवसाच्या महत्वाच्या रिपोर्टला देण्याकरता विलंब लावला तर याबाबत काही सिटी स्कॅनच्या आत्ताच डॉक्टर्सना त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी आता त्याचं कमिटमेंट केलेलं आहे की 4 तासाच्या आत सिटी स्कॅन झाल्यापासून त्या ठिकाणी त्यांचा रिपोर्ट दिला जाईल असे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. प्रमाण आहे पंढरपूर शहरात परिसरात, पण स्किनचा डॉक्टर या आपल्या हॉस्पिटलला नाही. इथं विचारलं गेलं तर डॉक्टर नाही असं सांगितलं जाते. मात्र मागणी होईल का? कारण उपजिल्हा रुग्णालय होते. अनेक डॉक्टरची संख्या या ठिकाणी कमी आहे, OPDची संख्या जास्त आहे. त्याला आपल्याला जरी हॉस्पिटल मर्यादित होतं, जिल्हा रुग्णालय या निमित्त सामान्य रुग्णालय 200 बेडचं हॉस्पिटल आपण रूपांतरित केलेलं आहे. ते रूपांतरित झाल्यानंतर आपण जे म्हणताय ते सर्व डॉक्टर्स त्याची संख्या जी अपूर्ण डॉक्टरची संख्या आहे, अपूर्ण मशिनरी आहेत, अपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आहे, अपूर्ण बेड आहेत, अपूर्ण टॉयलेटचे. आता टॉयलेट जवळजवळ ह्याचं ड्रेनेज 20 वर्षापूर्वी केलेलं, त्यामध्ये असणारी कापड त्यावेळेला गाठलेले आहेत, चिंध्या गेलेल्या आहेत, ड्रेनेजची साईज कमी आहे. कमी पेशंट असल्यामुळं त्यावेळेला त्या कपडे जाऊन किंवा घाण सगळी जाऊन ते सगळे चेंबर सगळे ब्लॉक झालेले आहेत. ते फोडून त्या ठिकाणी नवीन चेंबर्स करण्याचं काम आता सध्या चालू आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये किंवा एखाद्या महिन्यामध्ये ते चेंबरचं काम पूर्ण झाल्यानंतर या बिल्डिंगचं 200 बेडचं रूपांतर झाल्यानंतर ज्या असुविधा आहेत त्या ज्या डॉक्टर्स कमी आहेत त्या 100% आम्ही पूर्ण करू. गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन CP फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.